A1चे जे फिजिक्सचे चॅप्टर्स आहेत, ओके, तर ते होल सिलेबसमध्ये जे काही चॅप्टर्स आहेत ते सगळे चॅप्टर आपल्याला डिस्कस करायचे आहेत. काय आहेत याच्यामध्ये, कोणती इन्फॉर्मेशन आहे आपल्याला जेई आणि नीटसाठी, याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट महत्त्वाचे आहेत, हा सगळा पार्ट आपण या सिलेबसमध्ये डिस्कस करणार आहे. याच्यामध्ये टोटल 11thला 14 चॅप्टर्स येतात. ओके, तर या 14 चॅप्टरमध्ये जेई आणि नीटला जे क्वेश्चन्स येणार आहेत तर ते ऑलमोस्ट सगळ्या चॅप्टरमधले क्वेश्चन्स राहतात. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कोणत्या पॉईंटवरती क्वेश्चन्स राहतात वगैरे, आणि कोणते चॅप्टर जे आहेत तर ते जेई आणि नीटच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत. याच्यामध्ये पहिला चॅप्टर जर आपण बघितला तर युनिट अँड मेजरमेंट हा चॅप्टर आहे. तर युनिट आणि मेजरमेंट हा जो फर्स्ट चॅप्टर आहे याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे की जे युनिट आहेत तर हे युनिट आपण कोणकोणत्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो. याच्यामध्ये डायमेन्शनल अनालिसिस म्हणून एक पॉईंट आहे. तर त्या डायमेन्शनल अनालिसिसवरती नीटला क्वेश्चन्स येतो, इवन जेईला देखील क्वेश्चन्स राहतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा एक पॉईंट आहे तो म्हणजे एरर अनालिसिस. ओके, तर एरर, डायमेन्शन हे जे दोन पॉईंट आहेत हे दोन पॉईंट महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर जे एखाद्या ऑब्जेक्टचे डायमीटर असेल, त्याची रेडियस असेल, त्याची साईज असेल, हे मेजर करण्यासाठी आपण काही इन्स्ट्रुमेंट यूज करतोय. तर त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जे दोन इन्स्ट्रुमेंट आहेत, वर्नियर कॅलिपर आणि मायक्रोमीटर स्क्रू गेज, तर हे जे दोन इन्स्ट्रुमेंट आहेत याच्यावरती देखील पूर्वी क्वेश्चन्स आलेले आहेत, पण आत्ता रिसेंटली जेई आणि नीटला याच्यावरती क्वेश्चन्स आलेले नाही आहेत. तर देखील आपण तो पार्ट स्टडी करणार आहे. तर डायमेन्शनल अनालिसिसमध्ये आपण काय बघणार आहे की एखादी फिजिकल क्वांटिटी जी असते तर ती फिजिकल क्वांटिटी आपण कशी एक्सप्रेस करू शकतोय इन टर्म्स ऑफ मास असेल, लेंथ असेल, टाइम असेल. तर हे जे क्वांटिटीज आहेत मास, लेंथ, टाइम, याच्यामध्ये आपण एखादी फिजिकल क्वांटिटी कशी रिप्रेझेंट करता येते तर त्याचा स्टडी जो आहे तो डायमेन्शनल अनालिसिसमध्ये येतो. जे एरर अनालिसिस आहे तर एररमध्ये आपण बघणार आहे कोणत्याही ऑब्जेक्टची जी मेजरमेंट आपण करणार आहे कुठल्याही गोष्टीशी रिलेटेड, मासशी रिलेटेड असेल, रेडियसशी रिलेटेड असेल, लेंथशी रिलेटेड असेल, टाइमशी रिलेटेड असेल, यांच्यामध्ये जी काही एरर येते तर ती एरर कशी मेजर करायची, तर त्याच्या ज्या काही टिप्स आहेत एरर मेजरमेंटच्या त्या देखील आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर जो सेकंड चॅप्टर आहे तो आहे मॅथमॅटिकल मेथड्स. तर मॅथमॅटिकल मेथडमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे की फिजिक्सचे काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी काही मॅथमॅटिकल टूल आपल्याला लागतात. ओके, 10वीपर्यंत देखील आपण काही टूल्स पाहिलेले आहेत जे आपल्याला 11वी 12वीला लागणार आहेत. त्याच्यामधले जे टूल्स आहेत ते जॉमेट्रीमधले आपण मॅक्सिमम टूल्स यूज करतो. कुठले कुठले टूल्स यूज करतो आपण जॉमेट्रीमधले, तर अँगल कसे फाइंड आउट करायचे, जर तुम्हाला आर्क माहित आहे, रेडियस माहित आहे तर आपण अँगल कसा फाइंड आउट करतो, तर अँगल इज इक्वल टू आपण काय करतो, आर्क आपण रेडियस घेतो. त्याच्यानंतर अल्टरनेट अँगल्स असतील, ओके, किंवा त्याच्यामध्ये अँगल बिटवीन टू लाईन्स इज इक्वल टू अँगल बिटवीन देअर परपेंडिक्युलर, अशा ज्या काही बेसिक गोष्टी ज्या राहतात ज्या आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी यूज करावे लागतात. त्याच्यानंतर डायरेक्शनसाठी आपण वेक्टर थिअरी यूज करतोय. आता तुम्ही वेक्टरही स्टडी केलेला पूर्वी 9th मध्ये, 8th-9thला वेक्टर थिअरी होती, स्केलार वेक्टर वगैरे अशा टर्म्स तुम्ही स्टडी केलेला आहात. तर ते वेक्टरचा स्टडी जो आहे तो देखील मॅथमॅटिकल मेथड्समध्ये येतो. ओके, म्हणजे मॅथमॅटिकल टूल्स जे आहेत तर त्या टूलचा यूज करून आपण न्यूमेरिकल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं त्याचा जो स्टडी आहे तो येतो मॅथमॅटिकल मेथडमध्ये. त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर जो आहे तो आहे मोशन इन अ प्लेन. आता मोशन इन अ प्लेन म्हणजे काय, आता याच्यामध्ये दोन टाईपचे मोशन्स येतात. एक येतं मोशन जे आहे ते जर स्ट्रेट लाईन पाथमध्ये होत असेल, ओके, अलॉंग सरफेस जर मोशन होत असेल स्ट्रेट लाईन पाथमध्ये, त्याला लिनियर मोशन आपण म्हणतो. तर त्या मोशनचा एक स्टडी येतो. आणि दुसरं एक मोशन काय येतं, जर ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट जर आपण हवेमध्ये फेकला, ओके, हवेमध्ये जर ऑब्जेक्ट तो थ्रो केला तर त्याची वेलोसिटी किती असेल, त्याची डिस्प्लेसमेंट किती असेल, त्याचं ॲक्सिलरेशन काय असेल. ओके, मग एखादा ऑब्जेक्ट जो आहे तर तो मोर दॅन 1 डायमेन्शनमध्ये जर येत असेल तर ते येतं मोशन इन अ प्लेनमध्ये. आता प्लेनमध्ये आपण जनरली 2 डायमेन्शनचाच विचार करतोय. मग आता ऑब्जेक्ट जर आपण हवेमध्ये फेकला तर त्या हवेमध्ये फेकलेला ऑब्जेक्ट जो असणार आहे त्याला दोन्ही मोशन असणार आहेत. ओके, ते मोशन आपण एक एक्स ॲक्सिस वरती मोशन घेतो, एक वाय ॲक्सिस वरती मोशन घेतो. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड डिस्प्लेसमेंट, ॲक्सिलरेशन, वेलोसिटी
या ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या टर्म त्या मोशन इन अ प्लेनमध्ये येतील. इव्हन लिनियर मोशनमध्ये देखील या टर्म येतात. डिस्प्लेसमेंट येते, वेलॉसिटी येते, टाइम येते. म्हणजे एखादी 4 व्हीलर आहे किंवा एखादी बाईक असेल, ती बाईक एक 1 मिनिटमध्ये समजा काहीतरी 50 मीटर काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल, परत नेक्स्ट सेकंडला ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल किंवा एवढ्या वेळानंतर ती कार कुठेपर्यंत पोहोचू शकते. ओके, मग ह्या ज्या टाईपच्या मोशन्स आहेत, ओके, त्याचा स्टडी आपण याच्यामध्ये करणार आहे मोशन इन अ प्लेनमध्ये. त्याच्यानंतर लॉज ऑफ मोशन हा जो चॅप्टर आहे, तर लॉज ऑफ मोशन मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे की एखादा ऑब्जेक्ट जो आहे, ओके, तर तो ऑब्जेक्ट जर असं आपण हवेमध्ये असं पकडलं आणि त्या ऑब्जेक्टला समजा काहीतरी आपण एक कनेक्टिंग वायर कनेक्ट केलेली आहे, ओके, आणि ती वायर जर आपण हवेमध्ये अशी पकडली तर त्या ऑब्जेक्टवरती किती वेट अप्लाय होत आहे. ओके, म्हणजे आता समजा याच्यामध्ये हा रिजिड सपोर्ट आहे आणि या रिजिड सपोर्टला, ओके, ह्या 2 वायर कनेक्टेड आहेत आणि ह्या 2 वायरला मी तो मास अटॅच केलेला आहे. ओके, तर त्यावेळेला त्या वेट जे असणार आहे, ओके, किंवा ते जे काही मास आहे, तर ह्या मासमुळे ह्या वायरमध्ये काय चेंजेस झाले, या वायरमध्ये किती फोर्स जनरेट झालेला आहे. ओके, याचा जो स्टडी आहे तो येतो लॉज ऑफ मोशनमध्ये. तर लॉज ऑफ मोशनमध्ये आपण काय करणार आहे, काही वेळेला आपण सरफेसवरती होणारं जे मोशन आहे, ओके, एखादा टेबल मी घेतला आणि त्या टेबलवरती मी एखादा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, तो ऑब्जेक्ट मी असा ओढत चाललो. ओके, तर त्यावेळेला त्या ऑब्जेक्टवरती किती फोर्स लागत असेल आणि त्या फोर्समुळे त्या ऑब्जेक्टमध्ये किती ॲक्सलरेशन प्रोड्यूस झालं, याचा जो स्टडी आहे तो लॉज ऑफ मोशनमध्ये आपण करणार आहे. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड जी आहे ही कोणत्या पद्धतीने फोर्स त्याच्यावरती एक्झर्ट करते, कशा पद्धतीने एखाद्या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फील्डकडून फोर्स एक्झर्ट होतो. ओके, मग आपण जर मॅक्सिमम डिस्टन्सवरती चाललो, ओके, आपल्याला जर मॅक्सिमम हाईटवरती एखादा ऑब्जेक्ट घेऊन जर चाललो अर्थ सरफेसपासून, तर त्यावेळेला त्या ऑब्जेक्टवरती जे ग्रॅव्हिटेशनल फील्डकडून होणारा जो फोर्स आहे, एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे, तर त्या फोर्सची व्हॅल्यू जी आहे ती कमी होत जाते की वाढते. ग्रॅव्हिटेशनल फील्ड जी असणार आहे त्याची जी स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ इन्क्रीज होत जाते की डिक्रीज होत जाते. तसंच आपण जर इनसाइड दी अर्थ जर चाललो, आपण इनसाइड दी अर्थ टुवर्ड सेंटर जर आपण चाललो, तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड जी आहे तर ती इन्क्रीज होते की डिक्रीज होते. मग ग्रॅव्हिटेशनल फील्डचा एखाद्या ऑब्जेक्टवरती होणारा जो इफेक्ट आहे, जो काही फोर्स त्या ऑब्जेक्टवरती एक्झर्ट होणार आहे, त्याचा स्टडी जो आहे तो आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये करणार आहे. नेक्स्ट आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे की एखादा समजा ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट आपण हँगिंग स्टेटमध्ये ठेवला. ओके, समजा आता याच्यामध्ये हा एक रिजिड सपोर्ट आहे, ही वायर आहे, ह्या वायरला मी एखादा मास अटॅच केला. मग ह्याला ज्यावेळेला मी एखादा ऑब्जेक्ट अटॅच करतो त्यावेळेला त्या ऑब्जेक्टचं जे काही वेट आहे त्या वेटमुळं ह्या वायरमध्ये स्ट्रेन प्रोड्यूस होतो. ओके, वायर ताणली जाते. मग त्या वायरमध्ये जो काही स्ट्रेन प्रोड्यूस झालाय तो किती आहे किंवा त्या वायरवरती जो काही फोर्स लागलेला आहे तो फोर्स. ओके, मग या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये. आपण ती कॅल्क्युलेशन करणार आहे. जर त्याच्यामध्ये पण टाइप्स येतात की एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्टवरती जर आपण प्रेशर एक्झर्ट केला, ओके, तर त्याच्यामध्ये किती स्ट्रेन प्रोड्यूस होणार आहे. एखादा मी जर बॉल घेतला, तो बॉल मी असा त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करत चाललो तर बॉलचा व्हॉल्यूम कमी होत जातो. ओके, मग त्यावेळेला त्याच्यामध्ये किती स्ट्रेन प्रोड्यूस झालेला आहे, त्याच्यामध्ये जो काही चेंज झालेला आहे तो चेंज मेजर आपण करतो. किंवा एखादा समजा बॉक्स असेल, ओके, आता हा असा बॉक्स आहे, ह्या बॉक्सवरती मी जर असा फोर्स लावला, ओके, तर हा असा दाबला जातो. या साईडला याची डिस्प्लेसमेंट होते. हे जर बघितला तर हा असा इकडे डिस्प्लेस होत चाललेला आहे, इकडे याची अशी डिस्प्लेसमेंट होत चाललेली आहे. ओके, हे ऑब्जेक्टवरती ज्याला फोर्स अप्लाय होतो त्यावेळेला त्या ऑब्जेक्टमध्ये जे होणारे चेंजेस आहेत, मग ते लेंथमध्ये होणारे चेंजेस असतील किंवा व्हॉल्यूममध्ये होणारा चेंज असेल किंवा एरियामध्ये होणारा जो चेंज आहे, तो चेंजचा स्टडी आपण या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जो आहे थर्मल प्रॉपर्टीज. तर थर्मल प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे की थर्मल प्रॉपर्टीजमध्ये ज्यावेळेला हीट ट्रान्सफर होते, तर हीट कशी ट्रान्सफर होते, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर अशी हीट ट्रान्सफर होते. मग याच्यामध्ये ज्या
स्टेट्स आहेत. आता तुम्ही घेतला सॉलिड स्टेट घेतला, लिक्विड स्टेट घेतला किंवा गॅसेस स्टेट जर तुम्ही कन्सिडर केला, तर ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीला हीट देतो त्यावेळेला त्याची फेज ही चेंज होत असते. आता समजा एखादं सॉलिड आहे, त्या सॉलिडला जर आपण हीट देत चाललो तर त्या सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं, बरोबर. लिक्विडला जर आपण हीट देत चाललो तर त्याचं कन्व्हर्जन गॅसेसमध्ये होतं. ओके, हे जे काही फेज चेंज होते सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅसियस, ओके, किंवा गॅस आता जर वॉटर आहे, वॉटर स्टीम आहे, तुम्ही टेम्परेचर दिला त्या वॉटरचं कन्व्हर्जन झालं स्टीममध्ये, परत त्या स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होऊ शकतं. ओके, मग हे जो काही फेजमध्ये होणारा चेंज आहे त्याचा स्टडी जो आहे तो आपण थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये करणार आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आहे साऊंड. ओके, तर हा जो साऊंड चॅप्टर आहे, तर या साऊंड चॅप्टरमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे की साऊंड वेव्स कशा ट्रॅव्हल करतात. आता आपल्याला लाईट वेव्स आणि साऊंड वेव्स अशा दोन टाइप्स आहेत. आता याच्यामध्ये जे काही एनर्जी ट्रान्सफर होते, आता जे आपण काय बोलतो, तर बोलत असताना ही जी साऊंड एनर्जी आहे ही साऊंड एनर्जी कशी ट्रान्सफर होते. ओके, मग साऊंड मॅक्सिमम किती डिस्टन्स पर्यंत ट्रॅव्हल करतो. आता याच्यामध्ये पण साऊंड ट्रान्सफर करत असताना तो सॉलिड मधून साऊंड ट्रान्सफर करत आहे, लिक्विड मधून करत आहे की गॅसेस मधून करत आहे. ओके, याचा स्टडी आपण साऊंड मध्ये करणार आहे. त्यानंतर कोणत्या मीडियामध्ये साऊंडची वेलोसिटी जास्त राहते. सॉलिड मध्ये साऊंड जास्त राहतो, ट्रान्सफर ऑफ एनर्जी ऑफ साऊंड जे असणार आहे तर ते मॅक्सिमम कशात राहतं, सॉलिड मध्ये आहे की लिक्विड मध्ये की गॅसेस मध्ये. ओके, त्याचा स्टडी पण आपण साऊंड मध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर ऑप्टिक्स. आता ऑप्टिक्स मध्ये आपल्याला तुम्ही 10th ला काही पार्ट पाहिलेला आहात. 10th मध्ये तुम्ही कॉन्केव्ह मिररचा पार्ट पाहिलेला आहात, परत कॉन्व्हेक्स मिरर बघितला, लेन्सचा पार्ट तुम्ही स्टडी केलेला आहात. ओके, मग हे मिरर आणि लेन्सचा जो पार्ट आहे तो पण इथे आहे. ओके, आणि त्याच्याशी रिलेटेड जेईला क्वेश्चन देखील येतात. कॉन्केव्ह मिरर असेल किंवा कॉन्व्हेक्स मिरर असेल त्याचे फॉर्म्युले पण तुम्ही पाहिलेले आहात. त्याचे जे फॉर्म्युले होते, मिररचा जर तुम्ही फॉर्म्युला बघितला तर मिररचा फॉर्म्युला तुम्ही काय लिहायचं जनरली 1/v + 1/u = 1/f. हा मिररचा फॉर्म्युला लिहिलेला. ओके, लेन्सचा फॉर्म्युला तुम्ही काय लिहिलेला 1/v - 1/u = 1/f. ओके, v म्हणजे इमेज डिस्टन्स तुम्ही घेतलेला, u म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स, f म्हणजे फोकल लेंथ. ओके, मग हे मिरर साठी आणि लेन्स साठी. ओके, हे दोन्ही फॉर्म्युले तुम्ही स्टडी केलेला आहात 10th मध्ये. ओके, तर इथं 11th मध्ये तुम्हाला ऑप्टिक्स मध्ये मिरर असेल, लेन्स असेल, त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा फेनॉमेना तुम्ही देखील स्टडी केलेला आहे बघा. रिफ्रॅक्शन मध्ये तुम्ही स्नेल्स लॉ पण स्टडी केलेला. ओके, स्नेल्स लॉ मध्ये तुम्ही पाहिले साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज अ कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा पार्ट पण तुम्ही ऑप्टिक्स मध्ये स्टडी केलेला आहात ऑलरेडी 10th ला. मग हा जो सगळा पार्ट आहे तो आपल्याला ऑप्टिक्स मध्ये स्टडी करायचा आहे. ऑप्टिक्स वरती मिनिमम एक क्वेश्चन तरी येतोच, मॅक्सिमम 2 क्वेश्चन असतात, पण मिनिमम एक क्वेश्चन तरी राहतो प्रत्येक वर्षी एक्झाम मध्ये. नीट असेल, जेई असेल, याच्यामध्ये ऑप्टिक्स वरती एक क्वेश्चन 100% राहतो. हा पार्ट जो आहे हा खूप वास्ट आहे, मोठा पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला मिरर बघायचा आहे, लेन्सचा पार्ट बघायचा आहे, त्याच्यानंतर प्रिझमचा पार्ट आहे. ओके, त्याच्यानंतर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स येतात. ओके, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस वगैरे, खूप मोठा पार्ट आहे ऑप्टिक्सचा. त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तर इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये तुम्ही जो स्टडी करणार आहात तर तो स्टॅटिक चार्जचा स्टडी करणार आहात. स्टॅटिक्स इलेक्ट्रो आणि स्टॅटिक्स. इलेक्ट्रो म्हणजे झाला चार्ज. ओके, जो काही चार्ज असेल. त्याच्यानंतर स्टॅटिक म्हणजे स्थिर. ओके, जे चार्जेस स्थिर आहेत, जे चार्जेस स्टेबल आहेत, तर त्या स्टेबल चार्जचा जो स्टडी आहे तो इलेक्ट्रोस्टॅट मध्ये येतो. म्हणजे स्टेबल चार्जच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला इलेक्ट्रोस्टॅट मध्ये स्टडी करायच्या आहेत. तुम्ही 9th ला चार्जेसच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या. 2 ऑब्जेक्ट जर रब केले तर रबिंग मध्ये काय होतं, चार्ज ट्रान्सफर होतो. एक ऑब्जेक्ट जो आहे तो निगेटिव्हली चार्ज बनतो, दुसरा जो ऑब्जेक्ट आहे तो पॉझिटिव्हली चार्ज बनतो. परत मग दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन असेल, हे देखील तुम्ही स्टडी केलेला. इलेक्ट्रोस्टॅट मध्ये देखील आपल्याला एक लॉ बघायचा आहे ज्याच्यामध्ये 2 चार्जेस मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स किती असतो
तसंच दोन चार्जेसमध्ये रिपल्सिव्ह फोर्स किती असतो. ग्रॅव्हिटेशनमध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो होता त्याच्यामध्ये तुम्ही काय बघायचं की दोन ऑब्जेक्टचे मासेस काहीतरी असतील m1 m2, तर त्या मासेसमध्ये अट्रॅक्शन राहतं. ओके, हे ग्रॅव्हिटेशनमध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय, F इज इक्वल टू F प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन r². हा ग्रॅव्हिटेशन लॉ होता. F प्रोपोर्शनल टू m1 m2 बाय r². ओके, असंच इलेक्ट्रोस्टॅट मध्ये पण लॉ आहे F प्रोपोर्शनल टू q1 q2 बाय r². ओके, इथं अट्रॅक्शनच होतं ग्रॅव्हिटेशन लॉ मध्ये. दोन ऑब्जेक्ट जे आहेत ते अट्रॅक्टच होतात, हे ग्रॅव्हिटेशनल लॉ आहे. इथं ऑब्जेक्ट जे चार्जेस आहेत हे अट्रॅक्ट पण होतील, रिपेल पण होतील. याच्यामध्ये जर दोन्ही लाईक चार्जेस असतील, म्हणजे दोन्ही पण पॉझिटिव्ह चार्जेस असतील किंवा दोन्ही पण निगेटिव्ह चार्जेस असतील, तर त्यांच्यामध्ये रिपल्शन राहतं. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह चार्ज असेल तर अट्रॅक्शन असेल. मग ज्यावेळेला एखादा चार्ज स्टेबल असतो, स्थिर असतो, त्यावेळेला त्याच्या प्रॉपर्टीचा जो स्टडी आहे तो आपण इलेक्ट्रोस्टॅट मध्ये करणार आहे. तर इलेक्ट्रोस्टॅट मध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल देखील बघणार आहे. व्होल्टेज जे तुम्ही 10th ला टर्म स्टडी केलेला आहात व्होल्टेजचे. ओके, व्होल्टेजमध्ये तुम्ही वर्क डन आपण चार्ज सांगता, मग एक्झॅक्टली वर्क डन होतं कसं, चार्ज मूव्ह होतो कसा, ओके, इलेक्ट्रिक फील्ड ही टर्म काय आहे, ओके, याचा सगळा स्टडी जो आहे तो इलेक्ट्रोस्टॅट मध्ये येतो. याच्यावरती दोन क्वेश्चन्स राहतात इलेक्ट्रोस्टॅट वरती, त्यामुळे हा चॅप्टर देखील खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर. आता इलेक्ट्रिक करंट जो असणार आहे हा देखील चॅप्टर तुम्हाला होता ऑलरेडी 10th मध्ये. तर इलेक्ट्रिक करंट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की एखाद्या कंडक्टर मधून जो करंट फ्लो होतो तो कोणकोणत्या गोष्टीवरती डिपेंड करतो. मग एखाद्या कंडक्टर मधून जो फ्लो होणारा करंट आहे तो कशावरती डिपेंड करतो की जे काही चार्जेस फ्लो होत आहेत त्या चार्जेसचा नंबर किती आहे, त्याच्यानंतर फ्लो होणाऱ्या चार्जेसची वेलॉसिटी किती आहे, ज्या कंडक्टर मधून चार्ज फ्लो होतो त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तो किती आहे. ओके, या सगळ्या गोष्टीवरती डिपेंड करते की त्या कंडक्टर मधून करंट किती फ्लो होणार. त्याच्यानंतर आपल्याला रेजिस्टन्स ऑफ एनी कंडक्टर किती राहतो. ओके, एखादा कंडक्टर आपल्याला दिला, एखादी वायर जर दिली, त्या वायरची लेंथ माहित आहे, क्रॉस सेक्शनल एरिया माहित आहे, तर आपण त्याचा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. आणि तो रेजिस्टन्स कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपल्याला इक्वेशन मध्ये माहित आहे. हे 10 मध्ये तुम्ही बघितलेला R इज इक्वल टू काय होतं, रो एल बाय ए. ओके, या इक्वेशनने तुम्ही त्याचा स्टडी केलेला आहात. R इज इक्वल टू रो एल बाय ए. रो म्हणजे काय होतं, रेझिस्टिव्हिटी. ओके, त्या मटेरियलची रेझिस्टिव्हिटी किती आहे. ओके, पर युनिट लेंथ मध्ये जो रेझिस्टन्स आहे तो रेझिस्टन्स म्हणजे रेझिस्टिव्हिटी. तर ती रेझिस्टिव्हिटी किती आहे. ओके, तर हे इक्वेशन होतं रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर रो एल बाय ए. ओके, त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे की जर रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये कनेक्ट असतील तर इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स किती असतो. तेच रेझिस्टन्सेस जर पॅरलल मध्ये कनेक्ट असतील तर इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स किती असतो. ओके, तर तो पार्ट देखील करंट मध्ये येतो, इलेक्ट्रिक करंट मध्ये. तो पार्ट पण तुम्ही स्टडी केलेला आहात, सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्सेस. त्यानंतर व्होल्टेजचा पण पार्ट तुम्ही बघितलेला आहात. व्होल्टेजमध्ये तुम्ही त्याच्यापूर्वी ओहम्स लॉ स्टडी केलेला. ओहम्स लॉ मध्ये तुम्ही काय सांगताय की एखाद्या कंडक्टर मधून जो करंट फ्लो होतोय, ओके, हा कशाला प्रोपोर्शनल असतो की त्या कंडक्टरच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला तो प्रोपोर्शनल असतो. त्यामुळे तुम्ही घेता की ते व्होल्टेज प्रोपोर्शनल टू करंट घेताय. ओके, तो पार्ट देखील आपण याच्यामध्ये बघणार आहोत. नेक्स्ट मॅग्नेटिझम. आता इलेक्ट्रिक करंटचा जो चॅप्टर आहे याच्यावरती देखील दोन क्वेश्चन्स येतात जेईला. एक मिनिमम एक असतो, मॅक्सिमम दोन क्वेश्चन राहतात. हा देखील चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मॅग्नेटिझम. तर मॅग्नेटिझम जो चॅप्टर आहे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की एखादा बार मॅग्नेट. आता बार मॅग्नेट आपल्याला माहिती आहे स्टेशनरीमध्ये जे मॅग्नेट्स मिळतात ते बार मॅग्नेट राहतात. ओके, तर त्या मॅग्नेटचा स्टडी आपल्याला करायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की त्या मॅग्नेट पासून किती मॅग्नेटिक फील्ड मिळते. समजा आता ते जे मॅग्नेट आहेत ते मॅग्नेटवरती त्याच्या ऍक्सिस वरती मी एक पॉईंट कन्सिडर केला तर किती मॅग्नेटिक फील्ड असते. त्या मॅग्नेटच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये एक एखाद्या पॉईंटला जर मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची म्हटली तर त्याला ती मॅग्नेटिक फील्ड किती राहते. ओके, म्हणजे एखादा बार मॅग्नेट जो आहे हा किती मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतो त्याचा स्टडी मॅग्नेटिझम मध्ये येतो. त्याचबरोबर मॅग्नेटिझम मध्ये आणि काय येतं की अर्थ. हे जे काय अर्थ आहे ह्या अर्थ मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड आहे तर ती मॅग्नेटिक फील्ड किती आहे, कोणकोणत्या प्रकारची मॅग्नेटिक फील्ड राहते. एखाद्या प्लेसला जर मला मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची आहे तर ती किती असू शकते. ओके, मग ही मॅग्नेटिक फील्ड जी असणार आहे
अर्थची, त्याचा स्टडी देखील मॅग्नेटिझम मध्ये येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे काय की तुम्ही जर ऐकून माहीत असेल तर रेडिओ वेव्स असतील, रेडिओ मायक्रोवेव्स ह्या ज्या आहेत ह्या कम्युनिकेशनसाठी वापरतात. म्हणजे आपल्या टी व्हीमध्ये जो काही सिग्नल येतोय तर तो रेडिओ किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स थ्रू येतो. त्याच्यानंतर इन्फ्रारेड, इन्फ्रारेड जर तुम्ही वर्ड ऐकला असेल तर इन्फ्रारेडिएशन. त्याच्यानंतर विजिबल लाईट, विजिबल लाईट आपल्याला माहिती आहे सनपासून येणारी जी लाईट आहे आता आपण जी काही बघत आहे ती जी विजिबल लाईट आहे. तर या विजिबल लाईटमध्ये कुठले कुठले कलर असतात, व्हायलेट असतो, इंडिगो असतो, ब्ल्यू राहतं, ग्रीन, त्यानंतर ऑरेंज आहे, येलो आहे, रेड आहे. तर हे जे कलर आहेत हे सगळे विजिबल लाईटमध्ये येतात. त्याच्यानंतर असतं अल्ट्राव्हायलेट लाईट. तर अल्ट्राव्हायलेट लाईट जी आहे तर त्याची जी एनर्जी आहे ती विजिबल लाईटपेक्षा जास्त एनर्जी असते. त्यानंतर अल्ट्राव्हायलेट नंतर असतं एक्सरे, एक्सरे नंतर असतं गॅमा. म्हणजे 7 प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत. कुठल्या, रेडिओ असेल, त्यानंतर मायक्रोवेव्ज असतील, इन्फ्रारेड असतील, त्यानंतर विजिबल, अल्ट्राव्हायलेट, एक्सरेज आणि गॅमा रेज. या 7ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्टडी जो आहे तो आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये करायचा आहे. आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेलॉसिटी किती असते, ती वेलॉसिटी कोणत्या फॅक्टरवरती डिपेंड करते, त्याचा स्टडी देखील इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये येतो. त्याच्यानंतर येतं सेमीकंडक्टर. आता सेमीकंडक्टर मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे की पेरियोडिक टेबल मध्ये असा एक एलिमेंटचा ग्रुप आहे की ते जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बनवण्यासाठी त्याचा यूज केला जातो. आता सेमीकंडक्टर म्हणजे काय, आता जनरली बघितलं तर सॉलिडचे बेसिकली 3 टाइप्स आहेत. एक मेटल येतं, सेमीकंडक्टर येतं आणि इन्सुलेटर येतं. ओके, मेटल जे राहतात ते प्युअर कंडक्टर असतात. त्यानंतर सेमीकंडक्टर जे असतात ते पार्शियल कंडक्टर असतात, म्हणजे कम्प्लिटली कंडक्टर पण नाही आहेत आणि कम्प्लिटली इन्सुलेटर पण नाही आहेत, तर ते पार्शियल कंडक्टर राहतात. आणि इन्सुलेटर जे आहेत तर ते करंट कंडक्ट नाहीत करत. ओके, मग मेटल जे आहेत यांच्यामध्ये करंट कंडक्शन मॅक्सिमम असतं, सेमीकंडक्टरमध्ये करंट कंडक्शन मिनिमम राहतं, पार्शियल राहतं, आणि इन्सुलेटर जे आहेत तर ते करंट कंडक्ट करत नाहीत. ओके, मग असे काही मटेरियल्स आहेत की जे मटेरियल पार्शियली करंट कंडक्ट करतात, त्यांचा जो स्टडी आहे तो स्टडी सेमीकंडक्टरमध्ये येतो. आणि हे जे सेमीकंडक्टिंग मटेरियल्स आहेत यांच्यापासून इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जे आहेत ते बनवले जातात. यांच्यामध्ये सेमीकंडक्टरवरती एक क्वेश्चन असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज वरती एक राहतो, मॅग्नेटिझम आणि मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल म्हणून एक चॅप्टर आहे, ते दोन्हीच्या मध्ये मिळून एक क्वेश्चन येतो. त्यानंतर इलेक्ट्रिकल वरती मिनिमम 1 मॅक्सिमम 2, इलेक्ट्रोस्टॅट वरती 2, ऑप्टिक्स वरती 1. त्यानंतर साऊंड मध्ये 3 चॅप्टर आहेत, 12th ला 2 आहेत आणि 11th ला 1 आहे. ओके, याच्यावरती 11thच्या पार्ट वरती क्वेश्चन याची पॉसिबिलिटी कमी आहे, पण 12th वरती जे आहे 12th मध्ये जे साऊंडशी रिलेटेड चॅप्टर त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर याच्यावरती एक क्वेश्चन असेल, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड याच्यावरती एक क्वेश्चन, ग्रॅव्हिटेशन वरती एक आहे, लॉज ऑफ मोशन एक, मोशन इन अ प्लेन एक, आणि युनिट अँड मेजरमेंट वरती एक. एवढे चॅप्टर्स आहेत 11th मध्ये. 11th चा देखील पार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण 11th मध्ये जो काही सिलेबस आहे तर त्यातले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन जेईला देखील असतात. 12th चा देखील आहे, 12th मध्ये जो पार्ट आहे फिजिक्सचा त्याच्यावरती देखील जेईला क्वेश्चन आहे, पण त्याचबरोबर 11th जे आहे तर ते बेसिक आहे 12thचा. मग 11thचा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस जर व्यवस्थित झाला स्टडी तर आपल्याला 12thचा जो पार्ट आहे तो इझी जातो. 11thचा स्टडी जर व्यवस्थित नसेल तर 12thला 11च्या ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टी मग तुमच्या लक्षात नाहीत येणार जर तुमचा स्टडी नसेल तर. ओके, त्याला आपण त्या गोष्टी डायरेक्टली यूज करत जाणार असतो. त्यामुळे 11चा जो पार्ट आहे तो महत्त्वाचा आहे. त्यासाठी 11चा स्टडी होणं व्यवस्थित ते गरजेचं आहे. याचा जो पार्ट आहे तो जेईला नीटला इम्पॉर्टंट आहे. त्या वेळेला मी सांगत जाईल की याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे याच्यावरती जेईला क्वेश्चन्स आलेला आहे, कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स आलेले आहेत ते क्वेश्चन्स पण आपण डिस्कस करणार आहे. ओके, आता हे फक्त सिलेबसचं डिस्कशन होतं.